जीवनामध्ये शायद दुख आ सकता है। आणि कदाचित दुःख येऊ शकतं. देखिए बघा परमेश्वर के पीछे चलने वाले के लोगों के जीवन में, बघा परमेश्वरच्या मागे चालणाऱ्या लोकांच्या जीवनामध्ये बाइबल अगर पढ़ेंगे ना हम, जर पवित्र शास्त्र आपण जर पूर्णपणे वाचलं तो लास्ट समय तक उनके जीवन में दुख ही दुख रहा है। आणि शेवटपर्यंत त्यांच्या जीवनामध्ये दुःख आणि दुःखच आहे. सुनिए, ऐका, एक भिखारी लाजरस था एक भिकारी लाजरस होता और एक श्रीमंत व्यक्ति था। आणि एक श्रीमंत मनुष्य होता. आपको पता है, तुम्हाला माहिती आहे, आपको पता है, तुम्हाला माहिती श्रीमंत आहे. व्यक्ति रोज मस्त व्यक्ति सुबह नहा धो के मस्त नाश्ता विस्ता करके गांव में फिर फटका मारता था और कहता था, हाँ कैसे हो पाटिल दादा, सिस्टर कैसे हो, बस इतना ही उसका काम था, बाकी कुछ नहीं। आणि फक्त तेवढंच त्याचं काम होतं, बाकी काही नाही. हाँ, लेकिन परंतु जो भिखारी था उसका उस टाइम में जो गिरता था उसे लेके वो खाता था। आणि जे काय ते श्रीमंत व्यक्तीच्या मेजावर जे खाली पडायचं तो भिकारी लाजरस तो खात होता. यहाँ पे दो पार्ट है, या ठिकाणी दोन व्यक्ती यहाँ पे दो पार्ट है, त्या ठिकाणी दोन व्यक्ती, एक श्रीमंत है, एक श्रीमंत आहे एक भिकारी है। आणि एक भिकारी आहे. श्रीमंत व्यक्ती रोज हालचाल विचारायचा सगळ्यांची, श्रीमंत व्यक्ती रोज हालचाल विचारायचा. हाँ कैसे हो फार्मिंग ब्रदर, वो कहते थे हाँ ठीक हो, भले उनको खाना हो या ना हो, लेकिन सिर्फ पूछने का, बाकी कुछ नहीं करने का। लेकिन जो भिखारी था परंतु जो भिकारी होता उसके पास शायद कुछ नहीं था, कधी त्याच्याजवळ काहीच नव्हतं, लेकिन वो परमेश्वर की आराधना करता था, परंतु परमेश्वराची लेकिन वो परमेश्वर की आराधना परंतु करता था। परमेश्वराची आराधना आपके पास कुछ होना परमेश्वर के राज्य में जाने के लिए जरूरी नहीं है। आणि तुमच्यामध्ये काहीतरी असणं हे परमेश्वर राज्यामध्ये जाणं हे गरजेचं नाही. ध्यान रखिए, लक्षात ठेवा. आपको स्वर्ग में जाने के लिए आपके पास कुछ होना जरूरी नहीं है। आणि तुम्हाला स्वर्गाकडे जाण्यासाठी तुमच्याजवळ काही असणं हे गरजेचं नाही. आपके पास अगर विश्वास है ना, वही काफी है आपको स्वर्ग में लेके जाने। तुमच्याजवळ तो विश्वास आहे की तो फक्त पुरेसा आहे तुम्हाला स्वर्गामध्ये घेऊन क्या जाणं. होता है, काय तो होतं, लोग भी मर जाते हैं। दोघं सुद्धा मरतात. हाँ? श्रीमंत व्यक्ति उस लाजर को देखता, अरे ये तो भिखारी था, ये तो मेरा उष्णान्न खा के इच्छिता था। आणि श्रीमंत मनुष्य तर भिकारी लाजराचा बघतो आणि म्हणतो की हा तर माझा भिकारी माझ्या मेजवरून जे काही खाली पडायचं ते खाऊन तो जगत होता, स्वर्ग में है। परंतु आज तो स्वर्गामध्ये आला अरे बाप रे, और मैं यहाँ पे यातना को भोग रहा हूँ। आणि मी या ठिकाणी यातना भोगीत आहे. आवाज देता है तो आवाज देतो. और लाजरस को कहता है ये काम कर यार, एक लाजरस म्हणतो एक काम कर, अपनी उंगली पानी में डुबा दे और मेरे जिभ पे लगा दे। तुझी एक कडवे पाण्यामध्ये बुडून माझ्या जिभेवरती टाक. भिखारी कहता अब ये संभव नहीं है। क्यों संभव नहीं है? हे का संभव नव्हतं? नहीं बोले, तेरे और मेरे बीच में बहुत बड़ी दीवार है। तुझ्यामध्ये माझ्यामध्ये खूप मोठी दरी स्वर्ग आहे. और नरक के बीच में बहुत बड़ी दीवार है। स्वर्ग आणि नरकाच्या मध्ये खूप मोठी दरी आहे. स्वर्ग में जाने के लिए परमेश्वर ने उस दीवार को तोड़ दिया है, आणि स्वर्गामध्ये जाण्यासाठी परमेश्वराने जी काही भिंत ती तोडून टाकली आहे. लेकिन दीवार उन लोगों के लिए तोड़ी है जो लोग विश्वास से जीते हैं और टिके रहते हैं। आणि तुम्ही या लोकांमध्ये तोडली की जे विश्वासामध्ये टिकून आणि जगतात. हालेलुया, हालेलुया. हालेलुया, हालेलुया। बाद में श्रीमंत कहता है, नंतर श्रीमंत ए मनुष्य लाजर एक काम करना यार, हे लाजरास एक मेरे भाई लोग नीचे हैं, माझे भाव खाली आहेत, तू जा और उनको सुवर्णा बताना। तू जा आणि त्यांना सुवार्ता सांग. भिखारी कहता है, भिकारी म्हणतो अरे मैं जब जिंदा था तब उन्होंने सुना नहीं, अगर मैं आप भी जाके बताऊंगा तो वो मुझे भूत भूत कहेंगे और मुझे भगा देंगे। जेव्हा मी जिवंत होतो तेव्हा त्या लोकांनी त्याचं ऐकलं नाही, तर आता जर गेलो तर मला ते माझं काय. इसका मतलब क्या है? याचा अर्थ काय आहे? जो प्रेषित आपके लिए रखे हैं, जो संदेश आपके लिए रखे हैं, जो प्रॉफिट आपके लिए रखे हैं, जे सेवक जे संदेश तुम्हासाठी जे भविष्य तुम्हासाठी ठेवलेले आहेत, उनका सुनना आप लोगों ने बहुत जरूरी है। त्यांचं ऐकणं आपलं खूप महत्त्वाचं आहे. दूसरी बात है, दुसरी गोष्ट आहे टिके रहना। टिकून राहणं. टिके रहना बहुत जरूरी है परमेश्वर के राज्य के आणि लिए। परमेश्वर राज्यामध्ये टिकून राहणं खूप गरजेचं देखिए, मैं आहे. अब्राहम का हमेशा हमेशा उदाहरण देता हूँ। बघा मी अब्राहमाचं प्रत्येक वेळी उदाहरण देत असतो. हालेलुया, हालेलुया। परमेश्वर कहता है तू राष्ट्र का पिता बनेगा। आणि परमेश्वर म्हणतो तू राष्ट्राचा पिता होशील. अशक्य था, ते अशक्य गोष्ट होती, विश्वास के कारण वो राष्ट्र का पिता बना है। परंतु विश्वासाद्वारे तो आपके अंदर विश्वास को जगाना बहुत जरूरी आणि है। तुम्हामध्ये विश्वास जागे करणं खूप आपके गरजेचं अंदर आहे. विश्वास को देख के परमेश्वर आपको ऊंचाई पे लेके जाता परमेश्वर है। तुम्हामधला विश्वास बघून तुम्हाला उंच करेल. इसलिए स्पष्ट रीति से परमेश्वर का वचन है कि जितना आपका विश्वास उतना ही कार्य होगा आपके जीवन में। स्पष्टपणे उदाहरण आहे की जेवढा तुमचा विश्वास तेवढं तुमच्या जीवनामध्ये कार्य अगर होईल. हमारे अंदर थोड़ा सा विश्वास है कि चलो प्रभु है बस
जर आपल्यामध्ये थोडाफार विश्वास असेल तर तो आप रोज खाना पीना खा सकते हो बस, लेकिन आपके अंदर सही तरीके से बड़ा विश्वास है तो तुम कि हमारे- नहीं, मेरा परमेश्वर महान है। और बाइबल में स्तोत्र संहिता में परमेश्वर ने कहा है आणि सूत्रसंहितेमध्ये दाऊद परमेश्वर की ओर से। म्हणतात दावीद राजाद्वारे की धुळीतून काढून तो अधिपत्यांच्या पंक्तीमध्ये बसवणारा परमेश्वर आहे। आमेन, हालेलुया. बहुत से लोग मुझे कहते हैं खूप काही लोक मला म्हणतात प्रॉफिट जब से चर्च में आए हैं, सेवका जेव्हापासून मी मंदिरामध्ये येत आहे सही मैं उस धूल से लेके आज मैं बड़े बड़े लोगों के साथ बैठता हूँ। आज धुळीतून मला परमेश्वराने काढून मी मोठ्या मोठ्या लोकांमध्ये मला बसलेला आहे. होय. ये सिर्फ परमेश्वर ही कर सकता है। आणि हे फक्त परमेश्वरच करू आपके शकतो. बल से आपके ताकत से कुछ नहीं हो सकता तुमच्या बळाने तुमच्या ताकदीने जब काहीच तक होऊ परमेश्वर शकत का नाही. हाथ आपके ऊपर नहीं है, जोपर्यंत परमेश्वरचा हात तुम्हावरती तब नाही तक यू आर नॉट सक्सेस। तोपर्यंत तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही. आप सिर्फ झगड़ते रहोगे, तुम्ही फक्त भांडत राहता, आप सिर्फ कष्ट करते रहोगे, फक्त तुम्ही कष्ट करत राहता. लेकिन परमेश्वर का वचन कहता है परमेश्वर सांगतं जो यश है जे काही यश आहे हाँ, वो दाहिने बाजू में नहीं, बाएं बाजू में नहीं है, ते उजवीकडे नाही डावीकडे नाही, वो आगे भी नहीं, वो पीछे भी नहीं ते है। पुढे सुद्धा नाही, ते मागे सुद्धा नाही. सबसे सिर्फ मेरे खुदा के द्वारा। आणि ते यश फक्त माझ्या परमेश्वराजवळच अगर आहे. आप परमेश्वर को रख के चलते हो, आणि जेव्हा तुम्ही परमेश्वराला संगती घेऊन चालता आपका सक्सेस कोई रुका नहीं तर सकेगा। तुमचं यश कोणीच थांबू शकत आपका नाही. सक्सेस कोई रुका नहीं तुमचं सकेगा। यश कोणीच थांबू शकत आपका नाही. सक्सेस कोई रुका नहीं तुमचं सकेगा। यश कोणीच थांबू शकत क्योंकि